मित्रहो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघतात रोखोक. मित्रो, महात्मा गांधी असं म्हणत होते की जोपर्यंत तुम्ही देश फिरणार नाही तोपर्यंत देश हा विविधांगी कसा आहे, विविध प्रश्नांनी, जाती धर्मांनी, समस्यांनी, रूढींनी, प्रथांनी कसा नटलेला हा भारत देश आहे हा तुम्हाला समजणार नाही. जेव्हा गोपालकृष्ण गोखलेंनी महात्मा गांधींना ते भारतात परत आल्यावर सांगितलं होतं की भारत फिरा, तीर्थाटन करा, भ्रमण करा, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने भारत समजेल. त्यानंतर महात्मा गांधींनी भारत फिरायला सुरुवात केली आणि बघता बघता सबंध देश त्यांनी पालथी घातला. त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने भारत समजला. ज्या माणसांना देश समजतो त्या माणसांना देशातल्या विविध प्रांतातल्या लोकांच्या समस्या, त्यांची सांस्कृतिक ठेवण, त्यांच्या लोकभाषा, बोलीभाषा, रूढी, परंपरा, समस्या, स्वभाव, तिथलं धार्मिक रचना ह्या अधिक पद्धतीनं समजत जातात. अशी माणसं राजकारणात जर असली तर मग अशा सगळ्या विविधतेनं नटलेल्या देशाच्या, समूहाच्या आणि त्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना एक हा चांगला मार्ग उपलब्ध असतो. आपल्या देशामध्ये राजकीय लोकांच्या भारत भ्रमणाच्या किंवा वेगवेगळ्या यात्रांचा इतिहास फार मोठा आहे. काही वर्षापूर्वी गाजलेली जी रथयात्रा होती ती लालकृष्ण अडवाणींची होती, अर्थात ती वाहनांवर होती. त्यापूर्वी राजकीय पण अराजकीय या पद्धतीचं आंदोलन लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी उभं केलं. देशभरात त्यांनी भ्रमण केलं आणि आणीबाणीच्या विरोधात, दमनाच्या विरोधामध्ये एक मोठं वातावरण केलं आणि देशातली बलाढ्य सत्ता उलथून टाकण्यात या सगळ्या लोकचळवळीचं पर्यावसान झालं. त्यानंतर एक महत्त्वाच्या कारणासाठी विनोबा यांनी देशभ्रमण केलं. ती भूदानची चळवळ होती. ज्यांच्याकडे राबायला शेती नाही अशा माणसांकडे, भूमिहीनांना, बलाढ्य शेती ज्यांच्याकडे, भरपूर शेती ज्यांच्याकडे, त्यांना आवाहन करायचं की तुम्ही भूमिदान करा, भूदान करा. अशा लोकांनी भूदान केलेली हजारो एकर शेती विनोबांच्या चरणाशी आणून लोकांनी टाकली. ती विनोबांनी देशभरात भ्रमण करून एक भूदान यात्रा काढून लोकांना देशभरात ती वाटली. अशा वेगवेगळ्या यात्रा आपल्या देशात होत गेल्या. एक अलीकडची सगळ्यांच्या स्मरणात राहणारी, चर्चेत असणारी यात्रा होती भारत जोडो यात्रा. राहुल गांधींनी जवळपास एक 8-10 किलोमीटरची भारत जोडो यात्रा, पुन्हा भारत जोडो न्याय यात्रा या पद्धतीने काढली आणि देश नव्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यानंतर ज्या राहुल गांधींना आपण पप्पू ठरवलं होतं त्या पप्पूच्या स्वभावात, त्या पप्पूच्या विचार करण्यात, पप्पूच्या चिंतनात, बोलण्यात, व्यक्त होण्यात आणि देहबोलीमध्ये प्रचंड प्रमाणावर फरक आपल्याला जाणवला आणि त्याचाच परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर झाला. म्हणून मी असं मानत आलो की जो नेता, तो राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, त्या नेत्यांनी अधिकाधिक भ्रमण केलं पाहिजे. आपण पुरोगामी लोक ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सर्वाधिक टीका करतो, त्यांच्या धोरणांच्या विरोधी बोलतो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील प्रवासावर अधिक भर राहिलेला आहे. शेवटी ज्याच्या त्याच्या व्याख्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवकांना किंवा पूर्णवेळ स्वयंसेवकांना प्रवास अधिकाधिक दिला जातो आणि सांगितलं जातं की प्रवास करा. संघाकडून जे भारतीय जनता पार्टीवर संघटन मंत्री, जिल्ह्याचे असो, महामंत्री किंवा प्रदेशावर जे संघटन मंत्री नियुक्त केले जातात, पाठवले जातात, त्या सगळ्यांनासुद्धा प्रवासाचा एक विशिष्ट टप्पा, विशिष्ट टार्गेट, लक्ष त्यांना दिलं जातं. या सगळ्यामागे हेतू हाच आहे की प्रवासाने, तीर्थाटनाने, बाहेर गेल्याने लोक तुम्हाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं समजून येतात, लोक समजायला लागतात, त्यांच्या समस्या समजायला लागतात, तुमच्या ज्ञानात वृद्धी होते, तुमच्या बुद्धीचा कॅनव्हास वाढायला लागतो. म्हणून नेता कोणताही असो त्यांनी प्रवास केला पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, अधिकाधिक यात्रा केल्या पाहिजे. हे सगळं नमनाला घडाभर तेल मी यासाठी लावलं की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 25 तारखेपासून, 25 जुलैपासून एक आरक्षण बचाव या बॅनरखाली
महाराष्ट्राची यात्रा काढली. भलेही ते सबंध महाराष्ट्राला व्यापून टाकणारी नसेल, त्यांना प्रत्येक जिल्ह्याला स्पर्श करून जाणारी नसेल, परंतु आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता हा लोकांमध्ये गेला आणि फिरत राहिला. त्याच्यातून निश्चितच बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे नवे पैलू आम्हाला दिसायला लागतील. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाविषयी मला व्यक्तिगत काही गोष्टी आवडत नसल्या, मग त्यांच्या विचारांशी मतभेद असले तरीही मला सातत्याने हे असं वाटत आलं आहे की कोणताही नेता असो तो लोकांमध्ये फिरला पाहिजे, त्यांनी पदयात्रा काढल्या पाहिजेत, त्यांनी वेगवेगळ्या यात्रा काढल्या पाहिजेत, तो अधिकाधिक लोकांमध्ये गेला पाहिजे. 25 तारखेला मुंबईत चैत्यभूमीतून आणि पुण्यातून वाड्याला स्पर्श करून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली. आतापर्यंत म्हणजे आज 30 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने जवळपास 1200 किलोमीटरचं अंतर कापून मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मराठवाड्याच्या प्रवेशानं जवळपास 1200 किलोमीटर अंतर त्यांनी पूर्ण केलं. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर करत उस्मानाबाद मराठवाड्यामध्ये ते पोहोचले. त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होऊन म्हणजे उस्मानाबाद, लातूर मार्गे आणि मग विदर्भात प्रवेश करून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला 7 ऑगस्ट रोजी या OBC आरक्षण बचाव यात्रेचा समारोप मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्यांनी या निमित्ताने आवाहन केलं. बाळासाहेब आंबेडकरांच्या या आरक्षण बचाव यात्रेला खरं म्हणजे याला राजकीय किनार आहे ती असावी. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काही अर्थ नाही. निवडणुकांच्या निमित्ताने, राजकीय स्वार्थाच्या निमित्ताने का होईना जे नेते ज्या पक्षाचे जे पक्ष महाराष्ट्रात कार्यरत आहेत, छोटे असो मोठे असो, त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतःची लोकप्रियता आजमावण्यासाठी या पद्धतीच्या यात्रा निश्चित प्रमाणावर काढल्या पाहिजेत. आणि या यात्रा जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत जाणार नाही. ॲडव्होकेट आता तुमच्यापैकी अनेक लोक म्हणतील की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर फिरत नाहीत का, निवडणुकीच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रभरात फिरतात, प्रत्येक जिल्ह्यात सभा घेतात. पण लक्षात घ्या, निवडणुकांच्या निमित्ताने फिरणं, राजकीय पक्षाच्या सभा संमेलन मेळाव्याच्या निमित्ताने फिरणं आणि यात्रेच्या निमित्ताने फिरणं यात जमीन अस्मानचा फरक असतो. नाही म्हटलं तरी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत VVIP व्यक्तिमत्व समजलं जातं. जेव्हा बाळासाहेब आंबेडकर एखाद्या जाहीर सभेच्या निमित्ताने जातात तेव्हा शासकीय विश्रामगृहावर राहतात किंवा कोणत्यातरी हॉटेलवर राहतात. कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली असते. त्या ठिकाणी समता सैनिक दलाचं बाहेर कडं असते, त्यांना संरक्षण असतं. या सगळ्या भानगडीत सामान्य माणसांना, जो सामान्य कार्यकर्ता आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणार आहे, त्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भेट सहज घेणं शक्य नसते. ज्यांना पटत नसेल त्यांनी ते आजमावून पाहावं. त्यामुळे या निमित्ताने, वेगवेगळ्या सभांच्या निमित्ताने, मेळाव्याच्या निमित्ताने, पक्षीय कार्यक्रमाच्या निमित्ताने, राजकीय सभांच्या निमित्ताने बाळासाहेबांचं महाराष्ट्रात जाणं आणि एखाद्या यात्रेच्या निमित्ताने 24 तास त्या यात्रेत असणं याच्यात जमीन अस्मानचा फरक असतो. या यात्रेत ते सामान्य माणसाच्या घरी जाऊ शकतात, रस्त्यात एखादी चहाची टपरी आहे तिथे जाऊ शकतात, एखादी म्हातारी आहे परंतु फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे, बाबासाहेबांच्या वारसा जिला लाभलेला आहे, बाबासाहेबांचं सान्निध्य ज्या म्हाताऱ्यांना लाभलेलं आहे त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर जातात. जुने जे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या घरी भेट देतात, चटणी भाकर खातात. हे जे रस्त्यातले क्षण असतात, सामान्य माणूस असेल, क्षुद्र, वेगवेगळ्या जातीचे माणसं, आदिवासी, भटके, विमुक्त, या सगळ्यांच्या घरी जेव्हा भेटी देत बाळासाहेब आंबेडकर पुढे जातात त्याच्यातून या देशातले, समाजातले नवनवे प्रश्न आपल्याला समजून घेता येतात. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व काही एकदम रस्त्यावरचं नेतृत्व नाही. अनेक लोक त्यांना भक्तिपोटी राजपुत्र म्हणतात, कारण ते त्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेले आहेत. गृहासारखा वारसा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आकाश एवढा वारसा त्यांना समजलेला, त्यामुळे त्यांना राजपुत्र समजतात. मग सामान्य लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर कार्यकर्त्यांकडून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या समस्या यात थोडेसे काहीतरी लेअर लागतात. आणि जेव्हा एखादा नेता प्रत्यक्ष लोकांमध्ये घुसतो तेव्हा थेट त्या माणसाचा आणि त्या नेत्याचा जो सुसंवाद होतो, जो संवाद होतो, जे ये हृदयाशी ते हृदय जुळायला लागतं, त्याच्यातून ज्या गोष्टी कळायला लागतात त्या वेगळ्या असतात. म्हणून माणूस कोणताही असो, व्यक्ती कोणताही असो, त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये फिरलं पाहिजे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना या
आरक्षण बचाव मोहिमेचा त्यांच्या विधानसभेच्या राजकारणासाठी कितपत फायदा होईल हे मला माहिती नाही, हे सांगता येणार नाही. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वात नवे कंगोरे जुळण्यासाठी या सगळ्या लोक अभ्यासाचा फायदा वंचित बहुजन आघाडीचा जो पुढचा काही जाहीरनामा बनेल त्या जाहीरनाम्यात निश्चितच या यात्रेचं प्रतिबिंब तयार होईल. मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर त्यांच्याकडे भरपूर वेळ असेल, कारण की मला खात्री आहे की त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही. जरी माझं त्यांच्यावर व्यक्तिगत प्रेम असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर भरपूर त्यांच्याजवळ वेळ असेल. त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात यात्रा काढावी. देशभरात प्रामुख्याने उत्तरेकडचा जेवढा भारत आहे, उत्तर भारतात बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड क्रेज आहे, त्यांचा प्रचंड प्रभाव आहे आणि त्यांचा नातू म्हटल्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे आशेनं बघणारे लाखो आंबेडकरवादी लोक आहेत. त्यांनी उत्तर भारतात एक पदयात्रा काढावी, किमान 1-1.5 महिन्याची यात्रा काढावी. त्या निमित्ताने एक मोठा झंझावात उत्तर भारतात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा निर्माण होईल आणि त्यानिमित्ताने त्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असो, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचं काम असो, इतर काम असो, बाबासाहेबांची का पूर्ण राहिलेली स्वप्न असो, ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं काम या निमित्ताने पूर्ण होईल आणि बाळासाहेब आंबेडकरांना एक मोठं एक्सपोजर या निमित्ताने मिळेल. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करा. आपलं आवडतं चॅनल, चळवळीचं चॅनल रोखठोक या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत नमस्कार.